नाशिक शहरातील मध्यवस्तीमध्ये असणाऱ्या द्वारका सर्कल काढून त्या ठिकाणी हजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा बसवावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून नाशिककरांकडून होत होती। अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून त्या संदर्भातला पाठपुरावा देखील करण्यात आलेला होता। आज छगन भुजबळ याच ठिकाणी आलेले होते आणि इथला वाहतूक कोंडीचा त्यांनी आढावा घेतला। आपण बघतोय सकाळी भुजबळ 10 वाजता इथे आलेले होते आणि आता दुपारनंतर पुन्हा एकदा अशा स्वरूपाची वाहतूक कोंडीची समस्या आपल्याला बघायला मिळते। ही जी वाहनं जाताना आपल्याला दिसत आहेत ही पुणे रोडवरनं आलेली आहेत आणि ही नाशिक शहराकडे जाणारी वाहनं आहेत। तिथून दुसऱ्या बाजूला जी वाहनं येत आहेत ती नाशिक मुंबई महामार्गावरची वाहनं आहेत। ती मुंबई नाक्याकडनं आडगाव नाक्याकडे चाललेली आहे। दुसरी वाहनं जी आपल्याला ही आता रांग बघायला मिळते आहे ही रांग आहे नाशिक शहरातनं पुन्हा एकदा नाशिक रोड आणि पुणे हायवेकडे जाणारी ही रांग आपल्याला बघायला मिळते आहे। हा संपूर्ण सर्कल यामुळे वाहतूक कोंडी होत होती। हा सर्कल जो आहे हा सर्कल तोडण्यात आला। इथे वाहतूक बेट बनवण्यात आलेलं होतं, ते वाहतूक बेट तोडण्यात आलं आणि त्यानंतर इथे मुंबई आग्रा महामार्ग म्हणजे आपण आता जिथे उभा आहोत इथून सरळच्या दिशेने वाहनं जातील। तशीच तिकडनं सर्व्हिस रोड म्हणा किंवा जी वाहनं नाशिकमध्ये उड्डाणपुलावरनं नाशिक शहरामध्ये ज्यांना यायचं त्यांच्यासाठी हा मार्ग असणार आहे। इथे सिग्नल यंत्रणा बसवली जाणार आहे। तरी देखील वाहतूक कोंडीची समस्या ही कायमच राहील, कारण नाशिक शहराकडनं पुणे मार्गाकडे जाणारी जी गाडी आहेत ज्यांना नाशिकहून पुण्याकडे जायचं आहे तिथे जाणाऱ्या गाड्यांसाठी हा रस्ता पुन्हा एकदा थांबवला जाणार आहे, कारण तशीच व्यवस्था इथे करावी लागणार आहे। 8 रस्ते जवळपास 8 रस्ते एकाच ठिकाणी येत आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या प्रचंड आहे। आता ही केवळ 100 ते 200 मीटर अंतरासाठी अर्धा तास वाहन चालकांना वाहनामध्ये थांबावं लागत आहे। त्यामुळे भुजबळांनी आज पाहणी केली। एका बाजूला रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे थोडा वेळ वाहतूक कोंडीची समस्या येऊ शकते। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून नाशिककर याच समस्येला तोंड देतात। भुजबळ आज म्हणूनच इथे आले होते आणि त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर देखील धरलं। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।